हे घे आणि 1 महिन्यात बॉडी बनेल तुझी बघतो. तर मग जे स्टेरॉइड्स आपण ज्या गोष्टीला म्हणतो, तर मग त्याच्याबद्दल काय ओपिनियन्स आहे? त्या स्टेजला तुम्हाला जायचं, प्रोफेशनली तुम्हाला ती लाईफस्टाईल जगायची, तर मेडिसिन आपण सजेस्ट करतो घ्यायला. म्हणजे मी स्वतः घेतो. हा खूप मोठा इश्यू आहे. म्हणजे लोकांना काही माहीत नाही की तुम्ही काय करताय, काय घेताय. बस कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही घेताय, तर असं नाही. तुम्ही त्याच्यावरती स्टडी करा, तुम्ही कन्सल्ट करा त्यासाठी चांगले. तर तुम्ही जर सेफ साईडने जाता तर तुम्हाला काहीच होणार नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित चव्हाण आणि तुमचं सर्वांचं अपलिफ्टिंग टॉक सोशलमध्ये स्वागत आहे. प्रत्येक मुलाला खलीसारखी हाईट आणि सलमानसारखी बॉडी लागते, पण सलमानसारखी बॉडी बनवायला त्याच्यासारखी मेहनतही करावी लागते. पण जर त्याचबरोबर तुम्हाला काही ॲडिशनल टिप्स आणि काही फॅक्ट्स माहीत पडले, तर असेच फॅक्ट्स आणि टिप्स सांगायला येत आहे ज्युनियर मिस्टर वर्ल्ड, ज्युनियर मिस्टर साऊथ एशिया प्रणव कोटवाल सर. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत ज्युनियर मिस्टर वर्ल्ड प्रणव कोटवाल. नमस्कार दादा. आणि सर्वात पहिले मला ही गोष्ट सांगायची आहे की दादांची एज खूप कमी आहे. म्हणजे ते फक्त आता 20 वर्षाचे, बरोबर? 21 चालू आहे आता फक्त. तर मला फक्त हे विचारायचं आहे पहिले तर, की एवढ्या कमी वयात एवढे सर्व टायटल्स आणि एवढे सर्व गोष्टी, मग ते कसं घडलं आणि कुठून सुरुवात झाली हे सर्व? ॲक्च्युली सुरुवात म्हणायला गेली तर शाळेपासूनच, कारण की शाळेपासूनच व्यायामाची आवड वगैरे होती. मे बी जेनेटिकली असू शकतं, कारण की वडिलांपासून आलेली ती गोष्ट व्यायामाची. 10वीला असताना जस्ट ही आवड झाली निर्माण की आपण हे करूयात. पण सुनीत जाधव माझा आयडॉल, तर मी त्याचे व्हिडिओज पाहायचो आणि मग ती एक इच्छा झाली की बाबा आपण ह्याच्यासारखं दिसलो कॉलेजमध्ये, तर सगळे 10 जणांमध्ये आपण उठून दिसूया किंवा सगळ्यात वेगळी पर्सनॅलिटी असेल. त्यामुळे जिम जॉईन केली खरं तर. मग जसजसे इम्प्रूव्हमेंट होत गेले, मग कॉम्पिटिशन खेळायची इच्छा झाली आणि तसंच माझी जर्नी सुरू झाली. अच्छा, म्हणजे सुनीत जाधव हे इन्स्पिरेशन आहे आणि आयडियल आहे असं बोलू शकतो. आणि पहिला कॉम्पिटिशन वगैरे कुठे खेळले तुम्ही? पहिली कॉम्पिटिशन अराऊंड लॉकडाऊनच्या आधी. लॉकडाऊनच्या आधी पहिली कॉम्पिटिशन खेळलो मी. पण पहिल्या कॉम्पिटिशनला मी प्लेसिंगमध्येही नव्हतो, माझा नंबरही आला नव्हता. पण ते आपण त्या स्टेजवरती उभे होत, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एक ॲप्रॉक्स म्हणजे डाएट वगैरे जे गोष्टी असतात, तर मग असं म्हणतात की बॉडी बिल्डरचा खूप खर्च असतो. हो, खर्च खूप असतो. सगळ्यात जास्त खर्च हा आपला डाएटसाठीच असतो. आता मी व्हेजिटेरियन, त्यामुळे मला व्हेजिटेबल्स आले, फ्रूट्स पण याच्यावरती खर्च होतो. त्यानंतर एक प्रोफेशनली तुम्ही जेव्हा बॉडी बिल्डिंग करता, तर सगळ्याच गोष्टी सप्लिमेंट्स वगैरे, तर त्याच्यावरती सुद्धा खूप जास्त खर्च होतो. आणि बॉडी बिल्डिंग हा आधीपासून खूप एक्सपेन्सिव्ह गेम मानला जातो. म्हणजे आपण बघतो क्रिकेट वगैरे सगळं ते, बट इंटरनली जर आपण प्रॉपर घुसून बघितलं त्यात, तर बॉडी बिल्डिंग खूप खर्चिक गेम आहे. आणि जेवढे आपण इन्व्हेस्ट करतोय आपल्या बॉडीवरती, आपल्या हेल्थवरती, पण तेवढाच रिटर्न आपल्याला भेटेल, तेवढीच अमाऊंट बघाल तर ती आपल्याला भेटत नसते. हे फक्त एक बॉडी बिल्डिंग हा एक आवडीचा गेम आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल आवड असेल तर तुम्ही ती नक्की करा. मी आणि एक म्हणजे तुमचंच उदाहरण घेऊ, महिन्यात ॲप्रॉक्स किती डाएटचा खर्च येतो? असं महिन्यात मी कधी मोजलं नाही, पण एक ॲप्रॉक्स डाएट, सप्लिमेंटेशन वगैरे, म्हणजे कोचिंगची फीज वगैरे पकडून एक 60,000च्या वरती खर्च जातो. ठीक आहे. आणि आता जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन आहे, ठीक आहे. पहिली गोष्ट तर बघून कोण बोलणार नाही व्हेजिटेरियन आहे म्हणून, कारण म्हणजे असं म्हणू शकतो का की तो लोकांचा एक मिथ आहे की नॉनव्हेज खाल्ल्यानेच बॉडी चांगली बनते, आणि तुम्हाला जर हाय प्रोटीन वगैरे करायचं आहे तर तुम्हाला नॉनव्हेज कन्झ्युम करायचंच आहे कंपल्सरी. म्हणायला गेलं तर नॉनव्हेज फूड जे झालं, एग्स, चिकन, यामध्ये प्रोटीन खूप हाय असतं. पण तेच जर तुम्ही बघायला गेले तर व्हेज फूडमध्ये
तुम्हाला ते न्यूट्रिएंट भेटतात. पण काय होतं की ॲज अ बॉडी बिल्डर आपण कॉम्पिटिशनच्या प्रेपमध्ये असतो तर आपण ते खाऊ शकतो. बट एंडिंगला जेव्हा तुमची कॉम्पिटिशन असते तेव्हा कुठे ना कुठे आपल्याला ते गोष्टी कमी कराव्या लागतात. स्प्राउट्स झाले, पनीर वगैरे, तर एंडिंगपर्यंत आपण ते नाही खात. त्यामुळे ते लोकांचं मित आहे की बाबा चिकन खाल्ल्याने जास्त बॉडी बनेल ना, व्हेजिटेरियन असल्यावरती बॉडी बनेल, असं काही नाही आहे. खरं तर डाएटची सुरुवात आपल्या घरापासूनच होते. म्हणजे आपण जे घरी खातो पालेभाज्या वगैरे, आपण डाळी वगैरे खूप मी बघतो मुलं आता की कडधान्य नाही करतं, पण व्हेज फूडमध्ये कडधान्यामध्ये खूप जास्त प्रोटीन आहे. तर तसंच आहे की ते लोकांच्या मनातलं एक मिथ आहे की तुम्ही नॉनव्हेज नाही खात तर तुमची बॉडी नाही बनणार, किंवा तुम्हाला खूप वेळ लागणार मसल बिल्ड करायला. तर असं नाही आहे. आपलं माइंडसेट असलं पाहिजे आणि प्रॉपर घरचं जरी डाएट आपण घेतला तरी आपण बॉडी बिल्डिंग करू शकतो. म्हणजे घरातलं खाणं हो, जे ते पूर्वीचे important. लोकं सांगतात तेच इम्पॉर्टंट आहे जास्त. ठीक आहे. दुसरी गोष्ट मला हे म्हणायचं आहे की जसं आता तुम्ही सांगितलं सप्लिमेंटेशन आणि मेडिसिन्स किंवा जे अदर डाएटमध्ये जे गोष्टी इन्क्लूड होतात, ठीक आहे, तर मग हे फक्त जे कॉम्पिटिशन खेळत आहेत यांनाच सप्लिमेंटेशन लागतो की समजा आता कोणी कॉलेज जाणार किंवा स्कूल जाणारा स्टुडंट आहे 16-17 एजचा, तर मग त्याला पण ही गोष्ट नेसेसरी आहे की बॉडी बनवायची आहे तर तुला सप्लिमेंट्स घ्यावं लागेल. आणि सप्लिमेंट्स पण मग सप्लिमेंट्समध्ये पण टाईप्स असतील ऑब्व्हियसली, तर मग ते सप्लिमेंट्स कोणत्या कोणत्या टाईप्सचे घेतले पाहिजे? जेव्हा आपण नॉर्मली जिम करतो, जे सर्वसामान्य माणूस जिम केल्यानंतर पण व्हे प्रोटीन वगैरे ते घेऊ शकतात. प्रोटीनचं फक्त काम एवढं असतं की आपलं प्रोटीन इंटेक जो असतो तो कंप्लीट करतो. असं नाही की व्हे प्रोटीन पिल्यानंतरच ते घेतल्यानंतर आपली बॉडी बनेल, तर असं नाही. आणि नॉर्मल आता कॉलेजला वगैरे जाणारे स्टुडंट वगैरे असतात, ते व्हे प्रोटीन झाले, क्रिएटिन वगैरे घेऊ शकतात. त्याच्यासाठी असं काही नाही की हे घेतल्यानंतर तुम्हाला आजार होणार, काय होणार. हे लोकांच्या म्हटले हे पण एक मिथ आहे की व्हे प्रोटीन घेतल्यानंतर तुम्हाला खूप जास्त साईड इफेक्ट होणार. तर तुम्ही एखादा जेन्युइन प्रोडक्ट जर यूज करताय, जेन्युइन डीलरकडून चांगले त्या प्रतीचं तुम्ही घेताय, तर तुम्हाला काही होणार नाही. आणि त्यात काही चुकीची गोष्ट नाही की तुम्ही घेतलं. ते इंडियन पॅरेंट्सच्या मनातलं थोडीशी एक ती भीती असते आधीपासून, आणि मे बी लॅक ऑफ नॉलेज, त्यामुळे तसं वाटतं लोकांना की हे चांगली गोष्ट नाही आहे वगैरे. बाकी घेतलं पाहिजे असं. म्हणजे वे प्रोटीन चुकीचं नाही आहे, तुम्ही चुकीचं ब्रँड जर किंवा चुकीचं स्वस्त किंवा जे लोक स्वस्त प्रोटीन घ्यायच्या मागे जातात आणि ॲक्च्युली काय होतं ते प्रोटीन नसतं, ती कोणतीतरी प्रोसेस केलेली पाहिजे, कधी पावडर वगैरे असते, आणि मग नंतर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला जाणवतात. मग ते लोकांना कळत नाही तेव्हा की आपण स्वस्त घेण्याच्या नाद्यामध्ये वेगळं काय घेतलं. लोक फक्त एवढं अरे वे प्रोटीन घेतलं आणि मी आजारी पडलो, हे झालं, हे इफेक्ट झाले. आणि जेवढी पॉझिटिव्ह गोष्ट जेवढा फास्ट पसरते त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने नाही निगेटिव्ह गोष्ट पसरते. ते ती चुकीची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट ही की म्हणजे वे प्रोटीन एक बोलतो ना आपण की तुमचा जे तुम्ही बोलले की तुमचा जो रेग्युलर प्रोटीन इंटेक आहे तो पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला तेवढा टाईम नाही आहे की तुम्ही रेग्युलर इंटेक तुमचा किंवा तुम्ही तेवढं फूड कन्झ्युम नाही करत, तर मग ते ऑप्शनल आहे वे प्रोटीन, बरोबर. खरं तर आपण प्रोटीन इंटेक जो आपला ना तो फूडमधूनच झाला पाहिजे, तो खूप इम्पॉर्टंट आहे. बट ॲज अ प्रोफेशनल बॉडी बिल्डर त्यांचा गोल तिथपर्यंत काही जण 250 ग्राम 300 ग्राम प्रोटीन वगैरे त्यांना इंटेक करत असतं. तर कधी कधी काय होतं की आपण फूडमधून तेवढं घेऊ नाही शकत, त्यामुळे आपण वे प्रोटीन घेतो. जर तुम्ही फूडमधून तुमचं प्रोटीन इंटेक कंप्लीट करताय तर वे प्रोटीनची काही गरज नाही तुम्हाला. वे प्रोटीनची म्हणजे प्रोसेस कशी असते, बनतं कसं वगैरे? ॲक्च्युली वे प्रोटीन जर बघायला गेलं तर हे दुधापासूनच बनतं. जे प्रोसेस केल्यानंतर जे चीज वगैरे काढल्यानंतर जे रॉ पाणी जे उरतं ते वे वॉटर असतं. ते वे असतं, त्याच्यावरती खूप प्रक्रिया करून त्याला पावडर बनवतात आणि मग नंतर त्याच्यामध्ये फ्लेवर्स वगैरे असेल जे काही त्याचं असेल पुढे ते यूज वगैरे करून मग ते मार्केटमध्ये येतं. आणि दुसरा प्रश्न मला असं विचारायचं आहे की जसं मी सांगितलं की एज खूप कमी आहे, तर मग एवढ्या कमी एजमध्ये एवढे टायटल्स, ठीक आहे, म्हणजे जेवढं मला माहिती आहे आत्तावर मिस्टर एशिया, मिस्टर वर्ल्ड आणि साऊथ एशिया, ओके. तर मग हे असं वाटतं का की खूप काही अचीव करून घेतलं कमी एजमध्ये? नाही, अजून तर नाही. म्हणजे इज अ स्टार्ट, आपण सुरुवात म्हणू शकतो फक्त. बाकी खूप जास्त केलं अजून असं काही वाटत नाही, कारण की अजून खूप काही करायचं बाकी. फक्त एवढं मी सांगतो की सुरुवात चांगली आहे ही, पण माझे अजून खूप मोठे गोल्स आहेत. ते अचीव केल्यानंतर मी म्हणू शकतो की मी केलं आहे काहीतरी. अजून
मी अजून सॅटिस्फाय नाही याच्यावर तरी. म्हणजे आता जे बॉडी बिल्डर्स आहेत त्यांना तर ती गोष्ट माहीत असेल, पण जे नॉर्मल आहेत त्यांना ही नॉर्मल लोक आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नसेल की ज्युनियर या गोष्टीचा अर्थ काय, म्हणजे जे टायटलच्या पुढे लागतो. ज्युनियर ही कॅटेगरी असेल. ज्युनियर म्हणजे 21 वर्ष जर तुमचं असेल, तुमचं वय 21 वर्षाचा आत असेल तर तुम्ही ज्युनियर. जर तुम्हाला 21 वर्ष पूर्ण झाले तर मग तुम्ही सिनियर होते. ती ओपन कॅटेगरी होऊन जाते. ज्युनियर याचा अर्थ की 21च्या आतमध्ये जर तुमचं एज असेल आणि तुम्ही कम्पीट करताय तर ती कॅटेगरी तुमची ज्युनियरमध्ये. आणि म्हणजे 21च्या पुढे पण अशी एक कोणती तरी एज कॅटेगरी आहे का? 21 नंतर डायरेक्ट तुमची ओपन कॅटेगरी सुरू होते, ज्याला आपण मोस्टली सिनियर्स म्हणतो आमच्या गेममध्ये. आणि तुम्ही जर 40 अबाव असाल तर ती मास्टर कॅटेगरी म्हणून आपण धरतो. दुसरी गोष्ट, आता कॉलेज वगैरे जर चालू असेल, बिर्ला कॉलेजला TY आता, तर मग कॉलेजमध्ये जाणं होतं की नाही? ॲक्च्युली कॉलेजमध्ये जाणं होतं पण रेग्युलर नाही होत तेवढं, कारण की तुम्हाला प्रेपमध्ये असल्यानंतर पूर्ण डाएट तुमचं रुटीन वगैरे बघावं लागतं. तर त्यामुळे रेग्युलर जाणं नाही होत, पण फेऱ्या चालू असतात कॉलेजला. तर मग कॉलेजमध्ये गेल्यावर असं जेव्हा लोक बोलतात की अरे तू मिस्टर वर्ल्ड आहेस वगैरे, मग कसं वाटतं? पण खरं तर गेल्यानंतर असं कोण आपल्याला ओळखतं ना, ते पण म्हणजे आपण एखादी गोष्ट अचीव केली त्यामुळे जेव्हा ते आपल्याला ओळखतात तर ते खूप चांगलं वाटतं. आणि ते एक प्रकारचं मोटिवेशनच असतं की आपण याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं करूया, म्हणजे लोक आपल्याला अजून ओळखायला लागतील. तर ती एक गोष्ट खूप चांगली वाटते की जेव्हा लोक आपल्याला असे ओळखतात की हाच आहे तो जो कॉम्पीट करतो आहे. आता समजा मी कॉलेजला गेलो तर युनिव्हर्सिटीजचे जे स्पोर्ट्स वगैरे होतात तर दुसरे कॉलेजचेही मुलं त्यामुळे ओळखतात मला, की युनिव्हर्सिटी गेम्सला गेल्यानंतर जे आपण म्हणजे पहिले ठाणे झोन होतं, मग इंटर झोनल वगैरे होतं, तर त्यामुळे मुलं जेव्हा ओळखतात तिकडे गेल्यानंतर पण जेव्हा आपल्याला कळतं की मिस्टर वर्ल्ड झालेला प्रणव आला आहे असं तसं, तर ते खूप छान वाटतं ऐकायला की आपण काहीतरी चांगलं करतो आहे असं समाधान वाटतं. आणि जसं आत्ता आपण बोललो सप्लिमेंटेशन आणि मेडिसिन्सबद्दल आपण बोललो, तर मग असं नेसेसरी आहे का की जर तुम्हाला बॉडी बिल्डिंग कम्पीट करायची आहे तर तुम्हाला मेडिकेशन करावेच लागतात किंवा घ्यावेच लागतात? ॲक्च्युली बॉडी बिल्डिंग जर तुम्हाला करायची किंवा एक फिट राहायचं असं हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे तर तुम्ही विदाउट सप्लिमेंटेशन करू शकता. पण सप्लिमेंट घेण्यात यात काही चूक नाही आहे. आणि जर तुम्ही मेडिसिनचं म्हणाले तर मेडिसिनशिवाय बॉडी बिल्डिंग पॉसिबल आहे, लोक करतातही. पण जर तुम्ही त्या स्टेजला तुम्हाला जायचं, प्रोफेशनली तुम्हाला ती लाईफस्टाईल जगायची, तर मेडिसिन आपण सजेस्ट करतो घ्यायला, म्हणजे मी स्वतः घेतो. त्यामुळे पण ती गोष्ट पण जर तुम्ही घेताय, ती गोष्ट काही करताय, तर तुम्हाला एक प्रॉपर कोच हवा त्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही डॉक्टरसोबत कन्सल्ट केलं पाहिजे. प्रत्येक कॉम्पिटिशनच्या आधी तुम्ही रिपोर्ट वगैरे काढले पाहिजे, ब्लड टेस्ट वगैरे केलं पाहिजे. यात म्हणजे तुम्ही घेतायचा अर्थ असं नाही की तुम्ही घेत जावं, तुम्हाला सांगणारा कोणतरी पाहिजे. कारण की आपल्या इंडियामध्ये मोस्टली मी तरी बघतो की लॅक ऑफ नॉलेज हा खूप मोठा इश्यू आहे. म्हणजे लोकांना काही माहीत नाही की तुम्ही काय करताय, काय घेताय. बस कोणीतरी सांगितलं म्हणून तुम्ही घेताय, तर असं नाही. तुम्ही त्याच्यावरती स्टडी करा, तुम्ही कन्सल्ट करा त्यासाठी चांगले. तर तुम्ही जर सेफ साईडने जाताय तर तुम्हाला काहीच होणार नाही. पण तेच जर तुम्ही एखाद्या मेडिसिनचं ओव्हरडोसेस करताय किंवा तुम्ही कोणाच्याही अंडरमध्ये म्हणजे कोणाच्याही असं न विचारता तुम्ही ते जर तुम्ही कन्झ्युम करताय किंवा जे काही इंजेक्ट वगैरे करताय, तर ते नक्कीच पुढे जाऊन तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. मेडिकेशन म्हणजे कशा टाईप्सचे असतात आणि जसं तुम्ही बोलले त्रास, तर मग काय काय साईड इफेक्ट्स असतात त्याचे? टाईप्समध्ये बोलायला गेलं तर मी डायरेक्ट सांगतो की बॉडी बिल्डिंगमध्ये ओरली आपण टॅबलेट्स वगैरे फॉर्ममध्ये असतात, त्यानंतर इंजेक्टेबल असतात, इंजेक्शन्स वगैरे झाले ते. आणि मोस्टली इंडियामध्ये मिथ तेच आहे की इंजेक्शन एखादा चांगला हेल्दी बॉडी बिल्डर दिसला की इंजेक्शन घेतो वगैरे, तर असं नाही आहे. तो विदाऊट इंजेक्शन्स वगैरे पण करू शकतो. आणि जसं प्रोफेशनली जसं बोलायला गेलं तर घेतात, पण जसं मी तुम्हाला म्हटलं अंडर गायडन्स, ज्याला नॉलेज त्याच्याकडून घ्या. साईड इफेक्ट फक्त एवढाच आहे की तुम्ही समजा एखादा यूज करताय काय मेडिसिन्स वगैरे किंवा इंजेक्टेबल कोणतेच, तर तुम्ही प्रॉपर डोसेसमध्ये घेताय किंवा एक तुम्ही प्रॉपर सायकल बनवून घेताय, तर तुम्हाला नक्कीच काही होणार नाही. त्याच्यासोबत तुम्ही प्रिकॉशन्स वगैरे म्हणून जे काय टॅबलेट्स वगैरे असतात ते तुम्ही यूज करताय किंवा डॉक्टरसोबत कन्सल्ट करून तुम्ही प्रॉपर करताय, तर तुम्हाला नक्कीच काही होणार नाही. बट
हां हे चालू आहे, आपण थोडं अजून घेऊयात, मग अजून आपली बॉडी बनेल, किंवा कोणाच्याही अंडर न करता स्वतःच्या मर्जीने ओव्हरडोसेस वगैरे आपण घेतोय, तर नक्कीच मग त्याला त्रास होऊ शकतो आपल्याला. असं बघितलं जातं की बॉडी बिल्डिंग म्हणजे फॅमिली पर्स्पेक्टिव्हने म्हणतो आहे मी, पॅरेंट्सच्या पर्स्पेक्टिव्हने, इंडियन पॅरेंट्सच्या पर्स्पेक्टिव्हने, की बॉडी बिल्डिंग किंवा म्हणजे स्पोर्ट्ससाठी तर पर्स्पेक्टिव्ह थोडा नेगेटिव्ह आहे. म्हणजे जरी सर्वांना डॉक्टर हवे, इंजिनियर हवे, पण कोणाला असं कोणत्या स्पोर्ट्समध्ये जातो हे पटकन सपोर्टिव्ह नसते फॅमिली तेवढी. आणि दुसरी गोष्ट त्यात मग आता बॉडी बिल्डिंग हा थोडा अजून नेगेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह होऊन जातो इंडियन पॅरेंट्सचा, की अरे तू काही लावून घेशील, तू काही करून घेशील. तर मग ते तुमच्या फॅमिलीमध्ये झालं का? आणि दुसरी गोष्ट असे लोक पण सांगतात आईवडिलांना की अरे तुमचा पोरगा हे करतो, तुमचा पोरगा ते करतो आहे, ह्याच्यानी खूप प्रॉब्लेम होईल असं तसं. मग कसं डील केलं आहे सर? ॲक्च्युली जिमची सुरुवात असं म्हणायचं, असं मी तुम्हाला सांगितलं की मी सुनील जाधवचे व्हिडिओज वगैरे पाहायचो, तर मोटिवेशन यायचं असं. पण सगळ्यात पहिली गोष्ट अशी होती की माझे वडील जेव्हा यंग होते तेव्हा ते जिम वगैरे करत, त्यांना बॉडी बिल्डिंगची खूप आवड होती, ते खूप हेवी लिफ्टिंग वगैरे करते. पण त्यावेळेस त्यांच्याकडे एवढं नॉलेज वगैरे नव्हतं किंवा सपोर्ट करणारं कोण नव्हतं, सगळ्यात पहिली गोष्ट. त्यानंतर फायनान्शियली ती कंडिशन होती की ते तेवढा खर्च बॉडीवरती करू शकत होते, किंवा फॅमिलीची जबाबदारी त्यांच्यावरती, म्हणजे वयाच्या 20-21व्या वर्षी त्यांच्यावरती पडली, तर ते त्यांचं ते एक स्वप्न राहून गेलेलं. तर त्यामुळे जिम, बॉडी बिल्डिंग याच्या आधी ते मला म्हणायचे की तू जिमला जा वगैरे हे कर. पण असं सपोर्ट बघायला गेलं तर मला तो आधीपासून होता. आणि मी सगळ्या पॅरेंट्सला फक्त हीच एक गोष्ट सांगतो की तुम्ही प्रेशर नका टाकू तुमच्या मुलांवरती. म्हणजे माझे वडील सगळ्यांना तेच सांगतात. मी हा पॉईंट त्यांच्या थ्रू मी म्हणजे एक त्यांचा पॉईंट म्हणून मी सांगतो, माझा पॉईंट वगैरे नाही, की तुमचं म्हणजे आपला मुलगा जो करतोय त्याच्यामध्ये त्याला आवड ते करू द्या. मे बी तो त्याच्यामध्ये जास्त सक्सेसफुल होईल. पण ते टिपिकली विचाराने जर तू डॉक्टरच हो, इंजिनियर हो, तर तो होईल, पण मेंटली तो खूप डिस्टर्ब असेल, किंवा तू तुमच्या प्रेशरमध्ये येऊन तो करत वगैरे असेल, तर त्याला करू द्या ते, त्याला जे हवं आहे ते. कारण की डॉक्टर वगैरे जरी झाला तरी तो त्या बिझी लाईफमध्ये असेल, तो ती लाईफ एन्जॉय नाही करणार. पण तेच जर त्याला जे हवं आहे तो करतोय, तो नक्कीच खूप जास्त सक्सेसफुल होऊ शकतो. आणि ॲट द एंड ऑफ ते की तो हॅपी राहील त्या लाईफटाईम. आणि सपोर्ट म्हणजे माझा असं म्हणायला गेलं की वडिलांकडून तर खूप सपोर्ट होता. बॉडी बिल्डिंग मी जो 10वीनंतर जेव्हा मी सगळं घरी सांगितलं की मला बॉडी बिल्डिंग वगैरे कर, ॲक्च्युली मी सायन्स घेतलेलं, म्हणजे ऑलमोस्ट मी ॲडमिशन कन्फर्म होत आलेलं माझा. पण मी नंतर सगळं बघितलं की मी ॲक्च्युली एका क्लासेसमध्ये गेलेलो पहिले, ट्युशन्स वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की एवढा अभ्यास करायला लागेल, हे करायला लागेल. तर मी पहिले घाबरलो. मी विचार केला की जर मी हे केलं तर मी माझ्या बॉडी बिल्डिंगला वेळ कधी देणार. आणि मी तेव्हा एकदम नवीन होतो, मला ॲक्च्युली नॉलेज नव्हतं बॉडी बिल्डिंगचं. माझे कोच अक्षय देवके, तर ॲक्च्युली त्याला मी दादाच म्हणतो. दादा म्हणजे ताईचा क्लासमेट होता. आणि मग ते जेव्हा फ्रेंड्स वगैरे भेटायचे तेव्हा मी दादाला बघितलं की त्याची बॉडी खूप छान होती. तर मला असं होतं की मी त्याच्या अंडरमध्ये करणार. तर मग त्याने नंतर समजवलं वगैरे घरी. आणि अशी काही गोष्ट आलीच नाही की मला पॅरेंट्सकडून थोडंफार म्हणजे काय म्हणतात की सपोर्ट नाही भेटला. म्हणजे टोटली आजपर्यंत मी जे आहे माझ्या आईवडिलांमुळेच आहे. माझ्या वडिलांनी मी जेव्हा प्रोटीन वगैरे घेतलं, मी तुम्ही जसं म्हणाले मगाशी की प्रोटीन आणलं आणि कोणी बघितलं तर मग लोक म्हणतात तुमचा मुलगा हे करतो ते करतो. मी फेस केलं आहे ते पण गोष्ट. कारण की माझ्या घरी खूप जणांचं येणं जाणं चालू असतं. आणि मी एक दिवस असं आलेलो प्रोटीन घेऊन, माझं फर्स्ट प्रोटीन घेऊन, आणि मला बघितलं आहे काकांनी. तर ॲक्च्युली ते काळजीपोटी बोलले असतील, पण ते वडिलांसमोर मला बोलले की ही गोष्ट हानिकारक आहे, ही नको करू, ती नको करू. बट ते होतं की माझ्या वडिलांना माहीत होतं की तू करतोय ती चांगली गोष्ट, तू कर, तू लिमिटमध्ये करतोय ते कर. आणि आईचा पण एवढा सपोर्ट होता की नवीन असताना डाएट वगैरे सगळी बनवून द्यायची. लिटरली माझे मेडिसिन्स वगैरे जे काय असेल ते टाईम टू टाईम मला उठवणं, आणून देणं सगळं आईनी केलं आहे. तर मी आज जे काय माझ्या आईवडिलांमुळे आणि कोचेसमुळे. त्यानंतर जसं वर्ल्ड खेळायला पुढे गेलो, मला रेल्वेचे एक सर अजय चौकेकर, त्यांनी खूप सपोर्ट केला, त्यांनी कोचिंग केली. आणि सुदर्शन केडेकर म्हणून डोंबिवलीला एक दादा राहतात. तर असं म्हणायला गेलं तर आधीपासूनच जसं आई-वडिलांचा सपोर्ट मिळाला तसं बाहेरच्या बॉडी बिल्डर्स लोकांना सपोर्ट मिळाला. माझं IBBF, मी ज्या फेडरेशनमध्ये खेळतो, इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशन, हे आपल्या काय म्हणाल गव्हर्नमेंटची मान्यता आहे त्या फेडरेशनला. तर फेडरेशनचा खूप मोठा सपोर्ट भेटला. तर हे सगळ्या गोष्टी एकत्र मिळाल्यामुळे आज मी आहे. किंवा एखादी गोष्ट तरी कमी झाली असेल तर कुठे ना कुठे मी कमी पडलो असतो. तर मी सगळं श्रेय या लोकांनाच देतो की यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो. चांगलं आहे. सर्व पॅरेंट्सनी असं सपोर्ट करा.
चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट ही म्हणायची आहे मला की जसं आता कॉम्पिटिशनबद्दल बोललो आपण, ठीक आहे, तर मग एक टाईम नंतर, कारण असं मेडिसिन्समुळे पण होतं आणि बऱ्याच गोष्टी असतात, तर मग एक टाईम नंतर बॉडी तेवढं नाही करू शकत जे आत्ता करते. मग असं कधी विचार येतो का की ठीक आहे, या एजमध्ये मी येईल मग मी काय करेल? ॲक्च्युली म्हणजे माझा ड्रीम असं आहे की जोपर्यंत मी एबल आहे त्या गोष्टी करण्यासाठी तोपर्यंत मी बॉडी बिल्डिंग करणार, म्हणजे कंटिन्यू खेळत राहणार. बट नंतर जसं तुम्ही म्हणाल की तो टाईम कधी ना कधी येणार, बरोबर. पण मग तोपर्यंत स्वतःच्या 2-3 जिम्स असतील, म्हणजे इन्कमचं सांगतो तुम्हाला. त्यानंतर तुम्ही कोचिंग वगैरे करत असाल तर ते कोचिंगची फीस झाली, जिमची फीस झाली, तर तुम्ही त्याच्यावरती तुम्ही डिपेंड राहू शकता. पण बॉडी बिल्डिंग म्हणाल तर हां, काही एज नंतर तुम्हाला ते थांबावं लागणारच आहे त्याच्यासाठी. पण तोपर्यंत जर तुमचे जिम्स वगैरे चांगले असेल, तुम्ही कोचिंग वगैरे करत असाल, तुमचे फिटनेस रिगार्डिंग काही बिझनेस वगैरे, सप्लिमेंट शॉप्स वगैरे झाले, डायट न्यूट्रिशन्स वगैरे तुम्ही कन्सल्ट करताय कोणाला, तर तुम्ही त्याच्यावरती पुढे करू शकता. हां, जसं एक मिथ पण आहे किंवा असं मानलं पण जातं की मुलींनी जिमला नाही गेलं पाहिजे किंवा त्यांना खूप हेल्थ इश्यूज होतात, वर्कआउट सोडल्यानंतर हेल्थ इश्यूज होतात किंवा त्यांची बॉडी लूज वगैरे होते, फॅट गेन होतं जास्त क्वांटिटीमध्ये वर्कआउट केल्यानंतर. तर मग याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. सगळ्यात पहिला प्रश्न, जर मुलींनी वर्कआउट केला पाहिजे तर केला पाहिजे. जसं मुलांचं असतं की फिट राहण्यासाठी वगैरे, तसं येऊ शकतं. हेल्थ इश्यूज जर तुम्ही म्हणाल तर ती आपली लाईफस्टाईल असं की तुम्ही लेट उठताय, खूप जंक फूड खाताय वगैरे, ते तर तुम्हाला हेल्थ इश्यूज होऊ शकतात. पण वर्कआउट हा खूप इम्पॉर्टंट आहे. तो मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, वर्कआउट सगळ्यांनीच केला पाहिजे. आणि जसं तुम्ही म्हणताय की आता मी तुम्हाला सांगते की मुली पण बॉडी बिल्डिंग करतात. आता मी जसं मिस्टर वर्ल्ड झालं, तर मिस वर्ल्ड वगैरे पण झाले, तर मुली पण बॉडी बिल्डिंग करतात आहे. तर हा एक वेगळा पार्ट झाला. पण मुलींनी बॉडी बिल्डिंग केल्यानंतर जर त्यांना जो इश्यू वगैरे होतो आहे, तर ॲक्च्युली काय होतं की ते मेडिसिन्सचा वगैरे इश्यू, पण तो काही पर्टिक्युलर टाईम, त्याच्यानंतर ते नॉर्मलीच राहतं. आणि नॉर्मल मुलींबद्दल जरी म्हणायला गेलं तरी वर्कआउट नंतर सोडल्यानंतर वगैरे जर त्यांची लाईफस्टाईल चेंज होते डिरेक्टली, म्हणजे खाण्यापिण्यावरती खूप इश्यू होतो, जसं ऑइली फूड वगैरे जास्त जात आहे किंवा तेवढ्या ॲक्टिव्हिटीज उरल्या नाही आहेत, तर ऑब्व्हियसली ते फॅट गेन करणार. पण वर्कआउट करा, तुम्ही एक हेल्दी लाईफस्टाईल जगा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझा हा पर्सनल क्वेश्चन आहे की मुलींसाठी म्हणजे तुमच्या हिशोबाने वेट लिफ्टिंग की योगा, या दोघांमध्ये काय प्रेफरेबल असेल? असं बघायला गेलं तर योगाच्या जागी आणि वेट लिफ्टिंग वेगळं असतं. दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत. योगामध्ये म्हणायला गेलं तर तुम्ही मेडिटेशन्स वगैरे करता, त्यानंतर योगा स्ट्रेचिंग एक्सरसाइज वगैरे झाले सगळं, तर योगा पण खूप हेल्दी. मी तर बोलतो सगळ्यांनी केलं पाहिजे आणि खरंच केलं पाहिजे. आज आपण बघतो की आंतरराष्ट्रीय पातळीवरती योगाला खूप महत्त्व दिलं आहे. तर योगा वेगळा झाला. आणि पॉवर लिफ्टिंग ही टोटली जिमची गोष्ट आली, तर मुलींनी दोन्ही केलं पाहिजे. मी तर म्हणतो असं फक्त योगा करणं किंवा फक्त पॉवर लिफ्टिंग करणं असं आपण त्याला कंपेअर नाही करू शकत कधी. आणि जर समजा आता आपल्या यंग एजमधल्या मुली असेल ते दोन्ही करू शकतात, पण तेच जर एक एज 35-40 वगैरे झालं असेल तेवढं ते पॉवर लिफ्टिंग नाही करू शकणार जेवढं ॲज कम्पेअर टू यंग मुली करू शकतात. तर तसंच यंग मुलींनी दोन्ही केलं तर उलट चांगलं राहील, ते अजून स्ट्रेंथ बिल्ड होईल. दुसरी गोष्ट हे की प्रत्येक मुलगा जेव्हा पहिल्यांदा जिममध्ये जातो तर मग एक कोणता तरी ट्रेनर त्याला भेटतो की जो सांगतो की हे घे आणि 1 महिन्यात बॉडी बनेल तुझी, बघ तू. तर मग जे स्टेरॉइड्स आपण ज्या गोष्टीला म्हणतो, तर मग त्याच्याबद्दल काय ओपिनियन्स आहे? ॲक्च्युली जसं तुम्ही म्हणाले की 1 महिन्यात वगैरे बॉडी बनतं, असं काही नसतं. अरे एका वर्षात पण बनत नाही. ते टोटली तुमच्या हार्डवर्क, तुम्ही म्हणजे जिममध्ये जाऊन किती तुम्ही वर्कआउट करताय, तुम्ही डाएट कसं घेताय, तुम्ही रेस्ट किती देताय बॉडीला, टोटल त्याच्यावरती डिपेंड आहे. थोडंसं म्हणायला गेलं तर जेनेटिकली पण ते आपण म्हणू शकतो. हां, बट एका महिन्यात वगैरे असं काही नाही, किंवा असं स्टेरॉइड वगैरे घेतलं तर तुमची बॉडी लवकर, असं काही शॉर्टकट नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट तर. आणि आपल्याला खूप लोक भेटतात या जिममध्ये की सांगतात की तू हे घे ते घे, आपण त्यांचं सजेशन घेऊ शकतो. पण आपण एखाद्या गोष्ट ते प्रोटीन झालं किंवा काही सप्लिमेंट्स वगैरे झाले तर आपण तेव्हाच घ्यायचं की आपल्याला माहिती आहे की हे जेन्युअन आहे, की आपण पण म्हणजे असं नाही की तो बोलते म्हणून घेतलं किंवा
हां तो त्याची बॉडी आहे चांगली, तो सांगतो तर मी घेतो असं नाही. तर आपण पण थोडंसं त्या गोष्टीमध्ये रिसर्च केलं पाहिजे नक्कीच. आणि दुसरं काय म्हणाल तुम्ही? स्टेरॉइड्स पोरांनी घेतले पाहिजे नाही घेतले पाहिजे. अच्छा हा खूप काय म्हणतात त्याला असं ना चिघळलेला प्रश्न म्हणू शकतो बॉडी बिल्डिंगचा आपण. लोकांचं एक मिथ असतं की हा स्टेरॉइड घेतल्याशिवाय बॉडी बनणार, असं मी मगाशी म्हणाल बॉडी बनते. स्टेरॉइड मी तर म्हणतो की अवॉइड करा. शेवटी ती चांगली गोष्ट नाही आहे. तुम्ही ती एकदा घ्या लाईफमध्ये किंवा तुम्ही कंटिन्यू तुम्ही घेत राहा, ती चांगली गोष्ट नाही आहे. ऑब्व्हियसली ते हार्मफुल आहे आपल्या बॉडीसाठी. ॲज अ प्रोफेशनल बॉडी बिल्डर जे घेतात ते प्रॉपर एक डोसमध्ये घेतात. तर एखादा घेतो आहे म्हणून मी पण घेणार आणि त्याच्यासारखी बॉडी बनवणार तर टोटली डिफरंट आहे. तो वेगळी लाईफस्टाईल जगतो आहे, तो त्यासाठी काय गोल्स वेगळे. हां त्याचे गोल्स वेगळे आहेत. तो ते जेव्हा घेतो आहे तर ते कोणाला तरी कन्सल्ट करून घेतो आहे, कोणाला तरी अंडर करतो आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते सगळं करत असताना तो प्रॉपर त्याचे रुटीन वगैरे पण जे आहे ते नीट फॉलो करतो आहे आणि सगळ्यात पहिले प्रिकॉशन्स घेतो आहे प्रत्येक गोष्टीचे. काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे त्याला माहिती. आणि यंग मुलांनी टोटली मी तर म्हणतो ना की त्या गोष्टीतून लांब राहा. आणि फक्त स्टेरॉइड नाही, जसं आपण बघतोय सिगरेट्स झाले, अल्कोहोल वगैरे तर याच्यापासूनही लांब राहा. की केवढं आपण म्हणतो की हां हे नको घेऊ ते नको घेऊ, पण मुलगा जेव्हा ड्रिंक करतो त्याला कोणी काय जास्त आपण त्याला बोलत नाही. पण जेवढा हार्मफुल स्टेरॉइड आहे तेवढंच हार्मफुल हे पण आहे. तर पहिले हे समजून घ्या की फक्त असं नाही की तुम्ही स्टेरॉइड घेतल्यानंतरच तुम्हाला म्हणजे बॉडी त्रास होणं हार्म होणार असं नाही. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या हार्म करतात गोष्टी बॉडीला. त्यामुळे अल्कोहोल सिगरेट्स याच्यापासून पण थोडं लांबच राहा. आणि मी तर म्हणतो स्टेरॉइड नकाच घेऊ. ज्याला प्रोफेशनली करायचं आहे त्यांनी कोणत्यातरी अंडर वगैरे जाऊन प्रॉपर घरच्यांचा पहिले विचार करा. तुम्ही घरी सांगा मी हे सगळं करतो आहे. कारण की आता मी बघतो की यंग जनरेशन असं झालं आहे ना की लपून लपून खूप काही गोष्टी करतात ज्या गोष्टी घरी माहीत नाही आहे. किंवा एखादा आहे कोण त्याच्याकडे सगळं अवेलेबल आणि त्याच्याकडे जाऊन फक्त तुम्ही यूज करताय ना, तुम्हाला त्याचं नॉलेज आहे काही ना, तुम्ही डॉक्टरवर कन्सल्ट करताय ना, तुम्ही स्वतःच्या बॉडीसाठी काय प्रिकॉशन्स घेताय. तर खूप चुकीची गोष्ट आहे. एक बॉडी बनवल्यानंतर असं म्हणजे कॉलेजला गेलो की आपण एक पर्स्पेक्टिव्ह असतं की आता मी एवढी बॉडी बनवली, आता मी असं झालो तसं झालो, आता कोण म्हणजे नारेच नाही लागू शकत माझ्याशी, दिसला की फोडेल मी. तर मग त्याच्यावर काय म्हणणं आहे? ॲक्च्युली बॉडी बिल्डिंग आणि याचा काय पहिले संबंध आहेत ना, मी पहिली गोष्ट क्लिअर करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॉडी बनवली तर मी हे करेन ते करेन दादागिरी करेन, तर ही चुकीची गोष्ट आहे. आणि जर तुम्हाला दादागिरी करायची असेल सगळ्यात पहिली गोष्ट तर बॉडीची गरज नाही. ज्याला बॉडी नसते तो पण दादागिरी करतो. त्यामुळे तो पॉईंट एकदम वेगळा आहे. आणि ॲज अ प्रोफेशनल बॉडी बिल्डर सांगतो की प्रोफेशनल बॉडी बिल्डर झाला, त्याची मसल्स वगैरे मोठे वगैरे झाले, असं प्रॉपर बॉडी बिल्डर जो कम्प्युटर वगैरे करतो ॲज प्रोफेशनली करतो, तो कधीच तुम्हाला असं रस्त्यावरती कुठे मारामारी करताना किंवा हां माझी बॉडी आहे मी तुला मारे नाही करणार असं करताना कधीच दिसणार नाही. ती गोष्ट प्रॉपर वेगळी आहे. आणि तसं काही बॉडी बनवली मी हे करणार ते करणार नाही. आणि प्रोफेशनल बॉडी बिल्डर कधीच या गोष्टीमध्ये पडणार नाही. तर यासोबतच खूप गोष्टी जाणून घेतलेत आम्ही आणि बॉडी बिल्डिंग या करिअरबद्दल पण. तर थँक्यू आल्याबद्दल पहिले तर. आणि नक्कीच आपण पुढे परत भेटू आणि तुम्ही अजून मोठे टायटल्स जिंकल्यानंतर आपण अजून एपिसोड शूट करू नक्की. आणि थँक्यू आल्याबद्दल. बरोबर, तुम्हाला थँक्यू बोलतो की तुम्ही मला इकडे इन्व्हाइट केलं, मला संधी दिली बोलण्याची. आणि नक्कीच हे लोकांपर्यंत पोहोचेल आणि माझा गेम लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्यांना कळेल की बॉडी बिल्डिंग काय. तर मलाही आवडेल आणि ही संधी तुम्ही मला दिली त्याच्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे. धन्यवाद.